मी बागकाम सेंद्रिय पद्धतीने करते, कोणते केमिकल वापरत नाही. बघा आता तुम्ही ग्रो बॅग ह्या सुकलेल्या पाण्या माती अशा पद्धतीने भरलेले. वर आता थोडीशी माती टाकली, ते पण एक मूठभर. आणि याच्यामध्ये मी आज फुलाचा राजा म्हणजे गुलाब लावणार आहे. आणि हा गुलाब मी खूप कमी बागेमध्ये आणलेला आहे, कारण गावरानी गुलाबाचे जास्त नखरे नसते, पण हा गुलाब स्वतःला थोडासा भारी समजते. कारण फुलाचा राजा म्हटल्यावर थोडासा भारी समजणारच म्हणा. पण प्रश्न काय आहे, यावेळेस गुलाब जरा वेगळ्या पद्धतीने लावते आणि कसा ग्रो होते ते तुम्हाला दाखवेल, नाही झाला तरी दाखवेल. आता बघा ह्या छोटासा मोगरा आहे आणि ह्या मोगरासुद्धा लावायचा होता मला. आणि बघा आता थोड्याशा मुळ्या काढायच्या म्हटलं, पण इथे मग होती प्लास्टिकची, जे प्लास्टिक लावलेलं राहते आणि छोटंसं ते लावलेलं होतं. आणि ते नंतर मग प्रॉब्लेम होते, झाडं मोठे व्हायला लागले की, म्हणून मी ते काढायचा प्रयत्न केला. पण डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे मुळ्या प्लांटच्या कधी पण. पण बघा थोडीशी हे झालेले साल निघालेले आहे. पण आता याच्यामध्ये आपलं लागलं बिगलं तर पहिले कसे हळद लावायचे, हळद दाबायचे, म्हणून मी अशी हळदच थोडीशी लावत असते. आणि ही हळद मी हळकुंडपासून तयार केली आहे नवीन यावर्षी. आणि बघा आता हा प्लांट मी यावेळेस फक्त कचऱ्यामध्ये लावत आहे. सुकलेले पानं वगैरे असं जे काही ग्रो बॅग भरले होते त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकली आहे. आणि वर बघा आता हे झाड ठेवते आहे, तुम्हाला दिसत नसेल पण मिश्रण मी दाखवते. वरून मी त्याच्या मुळांशी लावण्यासाठी मिश्रण काय बनवलं आहे ते बघूया. मी या मिश्रणमध्ये घेतले आहे 1 मूठ राख, थोडीशी चिमूटभर हळद, आणि याच्यामध्ये मी टाकलेलं एक छोटीशी कुंडी कोकोपीट आणि 2 कुंड्या वर्मी कंपोस्ट, असं मिश्रण करून झाडाच्या मुळाशी साईडला लावलं. कारण माती खूप कमी भरलेली आहे ना याच्यामध्ये, म्हणून तो माती थोडीशी आणि 2 कुंड्या माती पण टाकल्या छोट्या छोट्या. अशा पद्धतीने ह्या झाडांना लावून घेतो आहे. आणि लावून घेतल्याने मुळ्या आहे ना बरोबर असे दाबायचे साईडला, नाहीतर बऱ्याचदा आहे ना मुळ्या व्यवस्थित बसल्या नाही की झाड खराब होते. आणि बघा साईडला 2 कुंड्या ठेवल्या. उन्हाळ्यात तर ठेवावंच लागते असं, कारण हवेमुळे ते झाडं हालत नाही. आणि दुसरं म्हणजे मुळ्या पण छान तयार होतात आतमध्ये. आणि गुलाब बघा खूप सुंदर होताना अचानक केली नर्सरी. उन्हाळ्यात तर झाडं आणायची नव्हती ठरवले, पण हे गुलाब आहे ना मला पाहून आणावं लागले. गावरानी गुलाब कसे सहज लागतात आणि त्याची जास्त काळजी पण नाही घ्यावं लागत. पण हे गुलाब बरेचदा सुरुवातीला माझ्याजवळ खराब झाले, म्हणून मी आणत नव्हती. पण आता बघा त्याला पण थोडीशी हळद लावली आणि सेम त्या पद्धतीने लावलं. आणि आता वरून बघा इथे मी टाकलेले सुकलेले पानं, सुकलेल्या पानामुळे कसे जास्त ऊन ह्या मुळांना लागणार नाही. आणि याच्यावर 1-2 कुंड्या ठेवायचे, किंवा ईट राहते ना ते पण छान थंड राहते उन्हाळ्याची, ते ठेवल्यामुळे मूळ हे छान तयार होतात. फक्त सेंद्रिय पद्धतीने बागकाम केल्यामुळे मी इथं केमिकलचा वापर केलेलाच नाही. इथे बघा 2 कुंड्या साईडला ठेवल्या, कारण ते मुळे छान त्याच्या आतमध्ये तयार होतील. आणि आशा करते की आपले दोन्ही गुलाब अशा पद्धतीने सुद्धा ग्रो होतील. जर नाही झाले तर एक अनुभव राहील. पण बघा फक्त कचऱ्यामध्ये आज पहिल्यांदा मी गुलाब अशा पद्धतीने लावलेले आहे. कारण गावरानी गुलाब आहे ना कॅरीमध्ये लावले आणि ते छान वाढतसुद्धा आहे, त्याच्यात काही मला जास्त प्रॉब्लेम वाटत नाही. पण ह्या गुलाबाला काय समस्या आहे, ते कधी कधी काळे व्हायला लागते, म्हणजे त्याची फांदी, आणि ते गुलाब खराब होतात. ते कशामुळे होते, एखाद्या वेळेस थोडंसं खराब होते आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि बघा हळद खूप गुणकारी आहे गुलाबासाठी, थोडीशी हळदसुद्धा टाकली. आणि जे आधी मिश्रण होतं ना तसंच त्याच पद्धतीने केलेलं आहे. साईडला झाड लावल्यावर असे सुकलेले पानं भरले. याच्यामध्ये आहे ना गुलाबामध्ये तुम्ही रेती असेल तर टाका, कारण गुलाबाला आहे ना जास्त पाणी साचलेलं आवडत नाही. आता बघूया उन्हाळ्यात तर हे छान चालतील. आणि तोपर्यंत पावसाळ्यापर्यंत बरंचसं खत तयार होईल या कुंडीत, त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटते. पण नवीन नवीन गोष्टी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळं असे प्रयोग बागेमध्ये मी करत असते. कारण हे गुलाब मी आता आणणार नव्हते उन्हाळ्याचे, पण मी गेली आणि मला आवडले हे 2 रंग म्हणून आणले. अशा पद्धतीने हे गुलाब वाचले तर हळूहळू गुलाबाबद्दलसुद्धा प्रेम वाढेल आणि ते बागेमध्ये येतील. कारण मी गुलाब जास्त ठेवलेच नाही, कारण त्याला स्वतःची थोडी अशी वेगळी काळजी घ्यावी लागते ना, म्हणून. गावरानी गुलाबाचं काही नसते. बघा आता एप्सम सॉल्ट टाकून थोडंसं पाणी देते, कारण झाडं याच्यामुळे आहे ना ग्रो व्हायला लागतात, असं ट्रेसमध्ये येत नाही. त्याच्यामुळे बघा आता पूर्ण पाणी भरपूर देते एकच वेळा, मग नंतर माती सुकल्यावरच पाणी देणार आहे. बघा अशा पद्धतीने 3ही झाडं लावल्यांना मी पाणी देऊन देते. किती सोप्या पद्धतीने गुलाब लावले, आणि हे जर लागले ना तर खूप छान होईल. आता समजेलच पुढं. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.